हॅलो, कशा आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल, मजेत असाल, सुखरूप असाल. मी आहे शीतल, मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज माझ्या घरी एक छान असा सरडा आलेला होता आणि बघा तो कसा आपला कलर चेंज करून राहिलेला आहे ना. तर खरंच खूप सुंदर वाटत होतं मला त्याला असं बघून. आणि मानव पण खरंच एक हे आहे ना, की तो आपलं पण स्वतःचं रूप आणि बोलणं चालणं खरंच तोंडापुढे एक काही वेगळं बोलतो, मागे एक बोलतो. तर बिलकुल सरड्यासारखं सुद्धा आपण पण आहोत. सरड्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणताच फरक नाही आहे. आणि दुपारचा टाईम आणि बघा ते छान मस्त मुलं असे खेळून राहिलेले आहे. कारण की मुलांना मीच म्हटलं होतं आपण काहीतरी नंतर खेळू, कारण की मुलं सर्वजण जमलेले होते माझ्या इथं, पूर्ण गोळ्यात आलेले होते आणि म्हणाले की आता काय करायचं, सर्व बोर होऊन राहिले, काय खेळायचं. मग मी म्हटलं चला तुम्ही सर्वजण पहिले अगोदर छान जेवण करून या आणि मग त्यानंतर आपण छान असं खेळू. तर मुलांना खरंच टाईम थोडासा वेळ द्यावा लागते, कारण की मुलंसुद्धा बोर होतात आणि टी व्ही मोबाईलमध्ये गुंतून जातात. तर आपल्याला त्यांच्या बाहेर जर काढायचं असेल ना, तर थोडाफार टाईम त्यांना आपला द्यावा पण लागतो आणि त्यांच्यासोबत आपल्याला खेळा पण लागते. तर त्यांच्याशी अशी छान मस्त मी खेळायला बसली. हे आहे 4 चिट्ट्या. त्यांच्यासोबत खेळताना तर मला पण माझं बालपण आठवते, कारण की मी पण माझ्या मैत्रिणीसोबत अशी छान वगैरे खेळायची आणि खरंच खूप मजा येते. आणि खरंच खूप म्हणजे टेन्शन आपल्याला किती टेन्शन असेल ना, खरंच मुलांसोबत जर खेळायला बसलो ना, आपण पण एक मुलं होऊन जातो आणि टेन्शन फ्री होऊन जातो आपण. आणि तर फायनली अशा 4 चिट्ट्या अशा जमा करायच्या होत्या आणि त्यांचा गेम आला त्याने पटकन असा हात ठेवायचं होतं. तर मला याच्यातलं ह्याचं कोणतंच सारखे नाही आले होते. चिट्ट्या पूर्ण वेगवेगळ्या चिट्ट्या आलेल्या होत्या आणि हे बघा असं कॅमेऱ्यामध्ये दाखवणंसुद्धा सुरू होतं. तर फायनली आमचा असा गेम कंप्लीट झाला आणि मस्त कोण जिंकलं कोण नाही असं छान सर्वांचं सुरू होतं. तर खरंच मुलांसोबत असं छान बसणं, खेळणं, एन्जॉय करणं आपल्यालाही भारी वाटते आणि खरंच त्यांना पण भारी वाटते. आणि त्यांना असं वाटते की आपले पॅरेंट्स लोक आपल्याला टाईम देते, आपल्याशी खेळते, छान बोलते. तर फायनली ज्यांच्यासाठी जे विनर आले होते त्यांच्यासाठी अशी छान क्लॅपिंग सुरू होती आणि छान मस्त 6 वाजले होते, मला लागली होती भूक आणि म्हटलं काय करायचं, तर पत्तागोबी छान मस्त कट केली, त्यामध्ये बेसन वगैरे टाकलं, छान कढीपत्ता, तिखट, मीठ, लसूण, जिरा आणि असं मस्त छान 2 पराठे बनवले, एक रुहांसाठी एक माझ्यासाठी, कारण की बाकीचे कोणी खाणार नव्हते. आणि मस्त छान क्रंची क्रंची हा पराठा झालेला होता खरंच. आणि खूप सुंदर वाटते हा पराठा. तर मी मस्त छान असा एन्जॉय केला पराठा, तो पण मस्त सॉससोबत, आणि खाला पण खरंच खूप टेस्टी वाटत होता. आणि तुम्ही पण एखादी वेळा छान असं करून बघा आणि मुलांना आणि स्वतः पण खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटतो. आणि मग असं छान दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला असं मला छान आता भाजीचं करायचं होतं, कारण की सकाळचा टाईम झालेला होता, सर्वांना लागली होती भूक आणि मला पटापट स्वयंपाक करायचा होता. ते मी अशी पत्तागोबी कट करून घेतली, त्याला गरम पाण्यामध्ये छान टाकलं, डाळ भिजू घातलेली होती आणि बाकीचं असं सर्व कट करून घेतलेलं होतं आणि असं थोडं मीठ आणि गरम पाण्यामध्ये छान 5 एक मिनटं ठेवलं त्यांना. आणि माझ्याकडे रात्रीचं वरण उरलेलं होतं आणि मी कधी पण जास्त करून कधी पण फेकत नाही आणि जेवण जास्त वेस्ट पण करत नाही. तर रात्रीचं वरण होतं आणि दक्षला काही पत्तागोबी तो खात नाही, तर म्हणून मी त्याच्यासाठी म्हणून छान असा तडका देऊन राहिलेला होती. आणि तो काय सर्वजणच खाता, कारण की सर्वांना तो तडका आवडते. तर हा आपला शॉर्टकटचा दाल तडका आहे आणि खरंच खूप छान होते. मी याच्यामध्ये थोडं तेल, जिरं, मोहरी आणि बारीक कट केलेला लसूण, याला जास्त करपू नाही द्यायचं, कारण की याची टेस्ट ना थोडी बिघडून जाते आणि वेगळंच लागते. तर एक छान असा टोमॅटो, 2-3 मिरच्या आणि ही लाल मिरची, ज्यात आपण तिखट बनवतो ना बिलकुल तेच मिरची 2 घेतलेली आहे आणि छान अशी मिरची पण टाकून दिलेली आहे. आणि यांना जास्त असं खूप असं लाल लाल नाही होऊ द्यायचं, कारण की थोडंफार 5 मिनटं ठेवायचं बारीक फ्लेमवर आणि असं छान टोमॅटो पण सोडून द्यायचा. आणि तुम्ही खरंच एखादी वेळानं असं ह्या टाईपचं वरण करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा आणि कसं वाटते तर मला नक्की सांगाल आणि कळवाल पण. आणि तुम्ही कशाप्रकारे तडका वरणाला देतात तर मला ते पण सांगा. मी पण कधी ना कधी करून बघेल आणि व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तर रात्रीचं वरण आणि खरंच मी काही ना काही करत असते. एक वेळा तर मी जर सपोज डाळभाजी पण उरली होती ना, त्याचेसुद्धा पराठे केले होते आणि खरंच खूप छान वाटले होते, कारण की माझ्या नणंदबाईंनी एक वेळा पराठे केले होते जेव्हा माझे मुलं गेले होते. आणि मग मला सांगितलं की मम्मी आत्या छान डाळभाजीचे पराठेसुद्धा बनवते. मग मी सुद्धा एक वेळा करून बघितले. तर कधी डाळभाजी जर उरेल ना, मी त्याचेसुद्धा पराठे करेन, कारण की मी असे खूप काही भाज्यांचे आहे पराठे वगैरे करते. असं कधी भाज्या वगैरे वेस्ट करत नाही, कारण की भाजी थोडं खायला न, जशी सकाळची झाली रात्रीची भाजी थोडं खायला बोरिंग वाटते दुसऱ्या टाईमला, तर मी त्याचे छान असे पराठे वगैरे बनवून घेते आणि मुलं खरंच आवडीनं खातात. तर पत्तागोबी मुलं कधी पण खात नाही, तर मी त्यांना असे पराठे वगैरे बनवून देते. तर हे बघा याच्यामध्ये थोडं टाकलेलं आहे मस्त छान तिखट. तर तिखट थोडं जास्त टाकते, कारण की मला थोडंसं दाल फ्रायसारखं बनवायचं होतं याच्यामध्ये छान कढीपत्ता, सांबार, हळद, तिखट, मीठ असं पूर्ण जे जे आपल्याला मसाले जे
इंडियन मसाले आहे ना बिलकुल तेच टाकलेलं आहे, असं बाकीचं काहीच जास्त अदरवाईज टाकलेलं नाही आहे. आणि हे वरण एवढं छान वाटीभर वरण उरलेलं होतं. आणि खरंच असं जर वरण राहिलं ना तर कोणीच खायला पाहत नाही आवडीनं. आणि असं जर छान तडका वगैरे दिला ना तर खरंच आवडीनं खातात. आणि हे वरण तर बिलकुल राहतच नाही, बिलकुल फिनिश होऊन जाते. आणि माझ्या सासूबाईला पण खरंच हे वरण खूप आवडते आणि त्या म्हणतात की खूप छान वरण तू तडका देते, मला तर हे वरण खूप आवडते. त्यांना जर भाजीसुद्धा पण नाही दिली ना, हे असं तडका दिलेलं वरणसुद्धा दिलं ना तरी त्यांनी खूप आवडीनं खातात. एक टाईम म्हणून त्यांनी 2 टाईमलासुद्धा खातात हे वरण, जर सपोज उरलं तर रात्रीलासुद्धा. त्यांना खूप हे वरण आवडते. आणि इकडे माझी छान मस्त पत्तागोबी डाळ भाजी सुरू होती. माझ्या घरी ना डायरेक्ट अशी पत्तागोबीची आवडत नाही, त्यांच्यामध्ये डाळ टाकून आवडते. तर सचिनला पण आवडते आणि मला पण अशी आवडते. मला तर अशी साधी पण आवडते, पण त्यांना स्पेशली याच्यामध्ये डाळ पाहिजे, तेव्हाच त्यांना ते भाजी खाऊशा वाटते. नाही तर त्यांना पत्तागोबीची भाजी एवढी काही त्यांनी मग आवडीनं खात नाही. म्हणून याच्यामध्ये मला डाळसुद्धा चण्याची डाळ ही भिजू घातलेली होती, मी ते ॲड केले आणि खूप छान वाटते. माझ्या घरी पत्तागोबी बाय चान्सच बनते, कारण की मला पण एवढं खूप काही जास्त पसंत नाही आहे. आणि जेव्हा माझ्या घरी बनते ना तर मी तेव्हा फक्त याच्यामध्ये डाळ टाकून बनवते, कारण की ते सर्वजण मग आवडीनं खातात. तर अशी होती माझा सकाळचा टाईम आणि असा छान मस्त माझा स्वयंपाक सुरू. मला ना कधी कधी असं सकाळला बोर वाटते की काय रोज रोजचं आपली सकाळ झाला का स्वयंपाक करा, संध्याकाळ झाला का स्वयंपाक करा, भांडे घासा. मला कधी कधी खरंच खूप कंटाळल्यासारखं वाटते. मला हे असं कधी कधी असं वाटते की नकोसं करावं, पण आपण जर मनामध्ये जर ठरवून घेतलं ना की मला हे काम करायचं नाही तर हे काम खरंच आपलं होत नाही. आणि त्याच्यामध्ये आपलं दिमागसुद्धा लागत नाही आणि खूप बोरिंगसुद्धा वाटते. पण करते काय, आपल्याला आपलं काम करावंच लागते. संध्याकाळचा टाईम झालेला होता आणि मी आली होती अशी नेट कॅफेमध्ये, कारण की मला माझं थोडंफार दुसरं काम करून घ्यायचं होतं. मग माझी जाऊबाई पण आलेल्या होत्या, म्हणजे आम्ही तिघी जावा आणि माझी पुतणीसुद्धा. तर मग आम्ही आमचं काम वगैरे करून घेतलं आणि जाता जाता एक आम्हाला सेल पडला. तर ह्या सेलमध्ये सर्वच गोष्टी होत्या. पण सेलमध्ये तुम्हाला माहीत आहे काही ना काही गोष्टी थोड्याशा तकलीफ पण राहते. पण हो, याच्यामध्ये काही काही गोष्टी छान पण राहते. तर मला असं जास्त काहीच खरेदी वगैरे करायची नव्हती, कारण की जाता जाता पडलं, तर म्हणून थोडीफार शॉपिंग केली. आणि हे फायनली मग अजून आलो आम्ही चपलाच्या दुकानामध्ये आणि इथेसुद्धा सेल होता. पण इथे आम्हाला एक चप्पलसुद्धा आवडली नाही, कारण की असं वाटलं होतं आम्हाला वगैरे काही घ्यायची नव्हती, माझ्या पुतणीला घ्यायची होती, पण तिला जशी पाहिजे तशी चप्पल काही इथे काही पसंत आली नाही. तर आमचा टाईम पूर्ण वेस्ट झालेला होता ह्या दुकानामध्ये. आम्ही फायनली इथून काहीच नाही घेतलं. चपला तर एकसे एक होतं, पण सेलमध्ये मला असं वाटते का तेवढा खास चपला वगैरे मिळत नाही, कारण की आणि मिळायलासुद्धा ना तरी पण ते तकलती राहते. पण काही काही चपला छान निघतात, काही काही चपला खराब पण निघतात. तर जयाताई अशी थकलेली होती आणि ते म्हणाले की मी अशी छान जाऊन बसते, तुम्हाला काय घ्यायचं आहे. मला तर काही घ्यायचं नव्हतं, पण हो. तर फायनली आमचं घरी येणं झालं आणि घरी आल्यानंतर मी असे त्या सेलमधून स्टिकर घेतलेले होते. आणि हे स्टिकर खरंच म्हणजे हे वॉल स्टिकर आहे, आपल्याला याच्यामध्ये काही ना काही हँग वगैरे करता येते. आणि हा ब्रश घेतलेला होता, हा ब्रश 50 रुपयाला पडला होता मला. आणि पण छान पण वाटला आणि सॉफ्ट पण वाटला मला. तर मी एक वेळा आता 100वाला आणलेला होता, पण तो पण खरंच खूप लवकर गेला. तर म्हटलं चला आता हाच थोडा कमी ह्याचा यूज करून बघते, बघू किती दिवस चालते. तर फार काही घेतलं नाही आणि हे एक हँगिंग छान करून घेतलं होतं मला, नॅपकिन वगैरे. चला आजचा ब्लॉग इथेच खतम करते. चला बाय.